मजबूत बांधलेलं आहे ते प्रल्हाद शिंदेचे मी या ठिकाणी विहार झालेले आहे। त्याचप्रमाणे या सिद्धार्थनगरच्या लोकांनी आपसातील मतभेद विसरून आज या ठिकाणी संपूर्ण शिंदेशाही आणि गायकांचा एक संच झालेला आहे। या गायकांच्या मुळे या सिद्धार्थनगरचं नाव संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जात आहे ते फक्त प्रल्हाद शिंदेच्या वतीने जात आहे। मी तुम्हाला आश्वासन देतो। आज या ठिकाणी आमचे गुरुपाल शेठ उभे आहेत। बस गुरुपाल शेठला जळगावला प्रल्हाद शिंदे इथून जात असेल तर ताबडतोब गुरुपाल शेठकडे चहाला सकाळी जाणार, नाश्ता करणार। आमचा एक आदर्श आहे गुरु। त्याचप्रमाणे 70 वर्षाचा आमचे राजगुरूंनी या ठिकाणी सांगितलं, मी 70 वर्षाचा आहे। अरे राजगुरू, तू तरुण लोकांना नाचवेल असं तू नाचवलं इथे। मी तुझा 80 वर्षाचा आहे, तुझा 80 वर्ष, माझं 87 वर्षाचं वय आहे। या 87 वर्षामध्ये या ठिकाणचे नवीन नवीन चांगले कामं करून टाकेल, तरुणांना लाभेल एवढे मी आजच्या या 21व्या आनंद शिंदे आणि या सर्व शिंदेशाहीला आश्वासन देतो की पुढच्या वेळेला इथे चांगल्या प्रकारचा आपण स्टेज करू, चांगल्या प्रकारचा मंडप टाकू आणि त्याप्रमाणे पक्क बांधकाम करू। याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला आणि सिद्धार्थनगरच्या तरुणांना सांगतो, आपसाचे मतभेद विसरा। या सिद्धार्थनगरचे 21व्या स्मृती दिनाचे मी आव्हान देतो, चांगली सुधारणा करावा एवढी ती भावपूर्ण संधी देईल। जय भीम, जय भारत। आणि हे प्रल्हाद शिंदे स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे सभा मंडप राहील। मी सुलभाताईला रिक्वेस्ट करील की इथं सभा मंडप प्रल्हाद शिंदे सभा मंडप जरूर करण्यात येईल। इथं तरी आडवं येऊ नका म्हणजे झालं। मी आडवा येत नसतो कधी, पण या ठिकाणी तुम्हा सर्वांना साक्षी देऊन सांगतो, प्रल्हाद शिंदेचे जे सभागृह राहील त्या नावाने आपण जाहीर करतो, त्या नावाने टाळ्या वाजवा। झालं काम। धन्यवाद।